नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. बहुनामया रामनामी तुळेना, अभाग्यानरा पामरा हे कळेना. विषा औषधा घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पूसे. या श्लोकात समर्थ सांगतात की भगवंताचे नामस्मरण हा सर्वोत्तम मार्ग आहे. समर्थ सगुण रूपामध्ये प्रभू रामचंद्राला भजतात, म्हणून ते आपणास रामनाम घेण्याचा आग्रह करतात. कुणाला गणपती प्रिय असेल तर त्याने ओम गंग गणपतये नमः म्हणावे. ज्यांना शंकरजी प्रिय आहेत त्यांनी ओम नमः शिवाय असे म्हणावे. कुणी रामकृष्ण हरी म्हणेल. जो दत्तगुरूंना भजेल तो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जप करेल. थोडक्यात म्हणजे तुम्हाला ज्या देवाविषयी ममत्व वाटत असेल, श्रद्धा वाटत असेल, तर तुम्ही त्या देवाचे नामस्मरण करा. समर्थ म्हणतात, त्यांची तुलना अन्य कोणाशीही होऊ शकत नाही. या ठिकाणी समर्थ रामनामाची तुलना अन्य कोणत्याही नामाबरोबर होऊ शकणार नाही असे म्हणतात. याचे कारण त्यांची पूर्ण श्रद्धा रामनामावर आहे. त्याचप्रमाणे ज्याची ज्या देवावर श्रद्धा असेल त्याने ते घ्यावे व तेच अतुलनीय आहे असे समजावे. परंतु अभागी असे मनुष्य असतात, त्यांना मात्र हे कळतच नाही. ते नामस्मरणाऐवजी प्रापंचिक कार्यात गुंतून पडतात किंवा नामस्मरणासारखा सोपा मार्ग टाकून कुठला तरी अवघड मार्ग हाताळीत बसतात व आपला वेळ व्यर्थ घालवतात. असे पुरुष निश्चितपणे कमनशिबीच म्हणावे लागतील. कारण भवसागर पार पाडण्याचा मार्ग समोर दिसत असूनही ते भलत्याच मार्गाने जातात व अधिकाधिक खोल बुडत जातात. रामनामाचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी समर्थांनी आणखी एक उदाहरण आपल्याला सांगितले आहे. पुराणकाळी जेव्हा देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून विष बाहेर आले. त्या विषामुळे जगातील प्राणी मात्र तडफडू लागले. तेव्हा भगवान शंकरांनी जगाचे रक्षण करण्यासाठी ते विषप्राशन केले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, त्यांचे नाव निळकंठ झाले. परंतु त्या विषामुळे अंगाचा प्रचंड दाहही सुरू झाला. तो दाह शमवण्यासाठी त्यांनी जटेवर शीतल असा चंद्र धारण केला, तरीही त्यांची आग शमेना. मग त्यांनी मस्तकावर थंड अशी गंगा नदी धारण केली, तरीही त्यांचा दाह काही कमी होईना. शेवटी त्यांनी त्या जालिम विषावर औषध म्हणून रामनाम कंठामध्ये धारण केले, तेव्हा त्यांचा दाह शांत झाला. हेच उदाहरण समर्थांनी आपल्याला देऊन सांगितले की जालिम विषावर औषध म्हणून शंकराने कंठामध्ये रामनाम धारण केले. त्यांच्यासारख्या महादेवाला सुद्धा रामनामाचा आधार घ्यावा लागला, तर आपल्यासारख्या नगण्य अशा मानवाला कोण विचारतो? त्याची त्यापुढे काय कथा? म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितले की रामनाम हे जालिम औषध आहे. गोंदवलेकर महाराजांनी रामनामाला रामबाणाची उपमा दिली आहे. अचूक लक्षभेद करणारा कोणत्याही आजारावर अचूक उपाय असेल तर त्याला आपणही रामबाण उपाय असे म्हणतो. त्याचप्रमाणे समर्थही आपल्याला उपदेश करतात की रामनाम हाच रामबाण उपाय आहे, म्हणून त्याचीच कास धरा व आपले कल्याण करून घ्या. हा सर्वात सोपा मार्ग आहे. जय जय रघुवीर समर्थ.